सकाळ सकाळीच की नाही मस्त अशी बर्फी करायला घेतलेली खोबऱ्याची, कारण की नाही रक्षाबंधन आहे उद्या, त्यामुळे गोड काहीतरी पाहिजे म्हणूनच की नाही तर बर्फी घेतलेली करायला. मी तर काही तशी केली नव्हती, शेजारच्या ताईनीच केलेली. फक्त मी की नाही त्यांना मदत करत होते आणि ते असं की नाही कापायचं काम करत होते. छान अशा वड्या वगैरे की नाही इथं पाडून घेत होते. मस्त असं चौकोनी चौकोनी की नाही वड्या इथं पाडून घेतल्या आणि त्यानंतर की नाही मला बाहेर जायचं होतं, त्यामुळं की नाही लगेचच मी की नाही तयार व्हायला गेले. रक्षाबंधनचीच की नाही थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणूनच की नाही बाहेर गेलते. छान असं की नाही तयार वगैरे झाले आणि त्यानंतर की नाही राख्या काय अगोदरच आणून ठेवलेले मी, त्यामुळं काय राख्या काय घ्यायच्या नव्हत्या. छान अशा डिझाईन होत्या राखीची, मला तर खूप आवडली. आणि त्यानंतर की नाही आज गुरुवार होता, त्यामुळं की नाही पहिल्यांदा म्हटलं स्वामींच्या मठातच जायचं आणि मगच पुढचं सगळं काम करायचं. छान असं दर्शन झालं, कारण गर्दी तर काय अजिबातच नव्हती. सकाळी लवकर किंवा दुपारच्या टायमिंगला गेलं की नाही तर अजिबात गर्दी नसते, पण संध्याकाळच्या टायमिंगला खूप म्हणजे खूप गर्दी असते, कारण आरती पण असते ना संध्याकाळी, त्यामुळं की नाही गर्दी असते. आणि आज की नाही आहोंना घेऊन आलेले सोबत. कायम तर की नाही आहों नसतात, पण आज आहो होते, त्यामुळे की नाही समर्थचं काही टेन्शन नव्हतं, त्यांच्याकडंच होता आणि पूर्ण रिकामच होतं. त्यामुळे की नाही व्हिडिओ शूट वगैरे करून घेतला, कारण का नाही तसं तर व्हिडिओ वगैरे करायला तिथं अलाउड नाहीत, पण की नाही कोणी नव्हतं म्हणून मी शूट करून घेतला. आणि छान वटवृक्षाला सुद्धा की नाही छान अशा फेऱ्या मारून घेतल्या, नमस्कार वगैरे करून घेतला आणि त्याची सावली वगैरे पडलेली मस्त वाटत होतं. त्यामुळं की नाही आद्विका आणि समर्थ तर की नाही खूप छान एन्जॉय करत होती, दोघं पण मस्त खेळत होते. आम्ही खूप वेळ इथं थांबलो, अर्धा तास तरी की नाही आम्ही इथंच होतो. आणि समर्थ तर की नाही सारखं मठामध्येच की नाही पळत होता, त्यामुळे त्याला सतत की नाही सारखं आणायला जायला लागत होतं. आणि पूर्ण की नाही स्वामींच्या तिथं फोटोजवळ जाऊन तो थांबत होता, त्यामुळेच नाही आम्ही लवकर जायला निघालो, कारण काय तर कारभार तो करणार माहीतच होतं. त्यानंतर की नाही आम्ही गिफ्ट शॉपिंगमध्ये गेलो, कारण की नाही आज एका बाळाचा बड्डे होता, 1 वर्ष त्याला कंप्लीट झाले, त्याच्यासाठीच की नाही आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं. आणि पहिलाच बड्डे असल्यामुळे की नाही छान असं काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं. आणि तो भरपूर अशा की नाही व्हरायटी होत्या, ते बघतानाच की नाही काय घेऊन काय नको असं होतं. आणि हे प्लांट की नाही आर्टिफिशियल मस्तच होते, मला तर खूप आवडले, घ्यावं असं वाटत होतं, पण अहो की नाही काहीच घेऊन दिली नाहीत त्यांनी. त्यानंतर छान अशा स्वामींच्या मूर्त्या वगैरे बघितल्या, त्या एकापेक्षा एक अशा मस्तच होत्या आणि प्राईस पण एकदम कमी होती. त्याचप्रमाणे की नाही अजून खूप अशा गोष्टी होत्या, छान अशा की नाही स्टॅच्यू होत्या, पर्स वगैरे, कॉस्मॅटिक्स वस्तू अशा खूपच भारी भारी की नाही होत्या. आणि की नाही हा मिरर तर की नाही खूपच भारी होता, त्यामुळे की नाही यामध्ये पण शूट करून घेतलं. आणि छान असं की नाही कॉस्मॅटिक सेंट वगैरे किंवा अशा बरण्या वगैरे काचेच्या, म्हणजे खूपच भारी होतं. फक्त सगळं इथं की नाही गिफ्टच होतं, म्हणजे देण्यासारखं काहीतरी होतं. त्यानंतर की नाही तिथून निघालो आणि की नाही तर लगेचच की नाही ज्यूस प्यायला आलो, कारण घरून खाऊन आलेलं, त्यामुळे खायला काही घेतलं नाही, ज्यूसच इथं घेतलेला. आणि की नाही तर समर्थसुद्धा की नाही पिलेला, त्यामुळे तोंड त्याचं असं झालेलं. त्यानंतर की नाही इथंच व्हिडिओचा एंड केला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय.